हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 12 फेब्रुवारी 2025 आपण जोशी काकांसोबत भाग्ययोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावेत. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम. सर्वांना नमस्कार. सर्वांना वंदन आणि सुरुवात करूयात. भाग्ययोग पाठ 5वा. आज 12 फेब्रुवारी 2025. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण, राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. पाठ 4चा आढावा घेऊया थोडक्यात. मागचा आपण पाठ बघितला की आपल्याला आपल्या भल्यासाठी सांगणारे जे कोणी संत असतात, जे कोणी ज्ञानी असतात, त्यांचे प्रयत्न आपल्याला काहीतरी द्यायचे असतात, आपल्याला मदत करायचे असतात. परंतु आपण जर का आपल्याकडून जर प्रयत्न केले नाही तर काही होत नाही त्याचा परिणाम. आणि त्याच्या वेळी आपण ती मागच्या वेळेला पेशव्यांची आणि ते संतप्त पेशव्यांनी नोकराला सांगून ते चुनाण वगैरे गोष्ट बघितली होती. आणि तिथे आपण बघितलं की प्रत्येकाच्या आयुष्यात असं मदत करणारं कोण ना कोणतरी त्याला भेटत असतं. आता आपल्याला आपल्या दैवानी स्वामीजी भेटलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला आपलं हे जीवन जे आहे ते भौतिक असो किंवा पारमार्थिक असो ते अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी उपाय दिलेले आहेत आणि ते आपण बघतो. आपण जो काही हा सगळा भाग्ययोगासाठी प्रयत्न करतो, म्हणजे संपत्ती, सत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान, या सगळ्या भाग्याच्या गोष्टी आहेत. त्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आपण जे प्रयत्न करतो त्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि मुख्यत्वे हृदयावर, हृदयाच्या एकंदर कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. आणि मागच्या वेळेला आपण ते चित्र बघितलं व्यवस्थित. आता हे वासनापूर्तीसाठी आपण जे प्रयत्न करतो त्याच्यातून आपल्या शरीरात काय होतात ते आपण व्हिडिओतनं बघितले होते परिणाम मागच्या वेळेला. आणि त्याच्यात आपल्या लक्षात आलं की हृदयाची प्रक्रिया आहे ती त्याच्यावर खूप एफेक्ट होते. काही परिस्थितीत ते खूप जोरात चालायला लागतं. ती परिस्थिती गेली की परत ते नॉर्मल होतं. आता उद्या माझ्या समोर येणारं जे प्रारब्ध आहे किंवा भविष्य आहे, जे भाग्य आहे, ते बरंचसं किंवा जवळजवळ सर्वच पूर्वसंचितावर अवलंबून असतं. आणि म्हणून आपल्या समोर जे आलं त्याचं काय करायचं हे जे क्रियमाण कर्म आहे, म्हणजे तो सध्याचा क्षण आहे, तो आपल्या हातात असतो. आणि जर का ते आपण योग्य पद्धतीने केलं तर मग त्या चांगल्या क्रियामानामुळे चांगलं संचित आणि चांगल्या संचितानंतर चांगलं प्रारब्ध, अशा पद्धतीने भविष्यातली प्रतिकूलता कमी होऊन अनुकूलता वाढण्याची शक्यता निर्माण होईल.
आणि अशा पद्धतीचाच एखादा रिझल्ट किंवा अशा पद्धतीचीच गोष्ट आपल्याला अपेक्षित असते की आपल्याला पुढे तरी परिणाम म्हणजे वाईट यायला नको आणि जे येतील ते अधिक चांगले पाहिजे, ते आपल्या भाग्याचे पाहिजेत. आपण त्यावेळेला 2 सिस्टीम बघितल्या होत्या बघा. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये 2 भाग, पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन आणि सिम्पॅथेटिक डिव्हिजन. पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन म्हणजे सिम्पॅथेटिक डिव्हिजन म्हणजे फाईट अँड फ्लाईट हे जेव्हा प्रसंग येतात आपल्याकडे, म्हणजे आपल्याला एखादा ताणाचा प्रसंग येतो, ताण प्रसंग कुठलाही असो, एखादी गोष्ट शिकायची असेल नवीन तरी ताण असतो, एखादा आपल्याला काय म्हणतात तसं डेंजर किंवा आपल्या समोर एखादं संकट वाटत असेल तरी आपल्याला ताण येतो, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तरी ताण येतो, आणि एखादी गोष्ट आपल्याला खूप पॉझिटिव्हली प्रयत्न करून मिळवायचे तर तरी ताण येतो. स्पर्धेच्या वेळेत असे अनेक ताणाचे प्रसंग असतात आणि त्यावेळेला शरीरामध्ये काय काय गोष्टी घडतात तर आपण बघितलं की अशा वेळेला ज्या क्रिया वाढतात, म्हणजे डोळ्याची जी काही नजर असते त्याच्यावर ताण येतो, आपल्या शरीरात जी लाळ निर्मिती होते त्याच्यावर ताण येतो, नंतर आपले जे काही श्वासनलिका आणि श्वासनलिकेचे जे पॅसेजेस असतात ते डायलेट होतात, प्रचंड हार्ट रेट वाढतो, शरीरातलं पचन कमी होतं, लिव्हरमधून जास्त ग्लुकोज रिलीज होतं, नंतर आतडी जे असतात त्याच्यामध्ये जे डायजेशन प्रक्रिया ती स्लो होते, किडनीवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हार्मोन्स ॲड्रेनलिन वगैरे रिलीज होतात. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्या ताणाच्या प्रसंगात घडतात. त्याला फाईट ऑर फ्लाईट असं सिम्पटॉम याचे वर्णन करतात. आणि हा प्रसंग जेव्हा जातो आणि आपण आता ते संकट असेल म्हणा, ती स्पर्धा असेल, ते शिकणं असेल, ती प्रक्रिया आपण पूर्ण केली की परत ती पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन ती परत आपल्याला नॉर्मलला आणते. मग त्यावेळेला आपलं डायजेशन ठीक होतं, आपलं हार्ट सर्क्युलेशन ठीक होतं. परंतु हे ताणाचे प्रसंग किंवा आपल्या हव्यासामुळे येणारे जे काही प्रसंग असतील किंवा आपल्या नशिबाने येणारे जे प्रसंग असतील ते खूप जास्त येत असतील तर आपण बरेचसे त्या सिम्पॅथेटिक ऍक्शनमध्येच राहतो आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम जी असते ती फार कमी प्रमाणात ऑपरेट होते आणि त्यामुळे आपल्या शरीरात ताण राहतात आणि हे ताणाचा मुख्य भाग आहे तो हार्टवर असतो. आणि म्हणून आपण मागच्या वेळेला बघितलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परस्पर विरोध आहेत. म्हणजे एकीकडे गती वाढेल, एकीकडे गती कमी होईल. गती वाढली असताना सुद्धा काही गती कमी असतात, काही गती कमी असताना दुसऱ्या गती वाढत असतात. असा हा सगळा परस्पर विरोध आहे. हा परस्पर विरोध माणसालाच फक्त मिळतो, कारण अशा प्रकारचे जे सुख आहे, अनेक प्रकारची सुख, ती फक्त माणूस म्हणजे प्राणी सृष्टीमध्ये फक्त माणूस हे करू शकतो. माणूस उत्क्रांत होत गेलेला आहे आणि एकपेशीय प्राण्याला काही भानगडी नव्हत्या. अमिबाला जे काही अडचणी यायच्या त्यावेळेला तो त्या क्षणाला सहन करून टाकायचा आणि अशा प्रमाणात ते वाढत वाढत गेलं. म्हणजे शरीराचे कॉम्प्लिकेशन वाढत वाढत गेलं, आपल्या शरीराची जी रचना आहे ती कॉम्प्लिकेट होत गेली आणि मुळे माणसाचं असं गोष्ट आली की त्याला काहीही सुख मिळवता येतं, त्यावेळेला काही त्याला त्रास होत नाही. परंतु त्या उत्क्रांतीमध्ये जी किंमत दिली गेली ती आयुष्याची किंमत दिली गेली, व सुखाची किंमत दिली गेली, शांततेची किंमत दिली गेली. आता मेंदूतल्या ज्या इच्छा आहेत हा याच्यावर शरीरातल्या म्हणजे शरीरात जी मेंदूमध्ये जी इच्छा होते त्या इच्छेमुळे शरीरामध्ये हालचाल होते आणि अशा पद्धतीने प्रत्येक मेंदूचा धक्का किंवा आपल्या इच्छेचा धक्का हृदयावर नेऊन आपटतो मेंदू आणि एका धक्क्याचं भूत पुढचं, एका धक्का पुढचा धक्का निर्माण करतो. अशा पद्धतीने एका धक्क्याचं भूत पुढचं भविष्य निर्माण करतं आणि माणसाचा भूतभविष्याचा जेव्हा तज्ज्ञ विचार करतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात त्यावेळेला धक्क्याचा ह्या सगळ्या हार्टच्या धक्क्यांचा पाठपुरावा करणं हे शहाणपणाचं असतं. आणि भाग्यसाठी ज्ञान गुणाकार, निरपेक्ष सत्कर्म वर्तन विचार आणि पूर्ण श्रद्धेने उपायांचं पालन, रोजची ध्यान साधना, सत्कर्म साधना हे करणं आवश्यक आहे. आणि ज्या चक्राशी हा भाग्ययोग निगडीत आहे त्यासाठी आपली जी षटचक्र साधना आहे किंवा कुंडलिनी साधना आहे ती किमान अनाहत चक्रापाशी तरी पोचली पाहिजे. अशा प्रकारचा भाग आपण मागच्या वेळेला बघितला होता. आता परत शेवटी आपण हे सगळं जे समजून घेतोय, आपण वेळ देतोय, आपण अभ्यास करतोय, आपण चिंतन करतोय, हे सगळं कशासाठी करतोय तर आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचंय.
तसं म्हणतात की माणसाचं किंवा साधकाचं परमध्येय हे मुक्ती असतं, मोक्ष असलं पाहिजे. कारण ह्या माणसाच्या जन्मातच हे ध्येय गाठणं येणं शक्य असतं. परंतु ठीक आहे, ह्याला क्रमविकास पण आहे. आज आपली इच्छा आपण अगदी पूर्ण भौतिक आहोत, तर हळूहळू याकडे जाणं हे क्रमविकास असतं. आणि ह्या ध्येयाकडे म्हणजे मुक्तीच्या ध्येयाकडे जाणाऱ्या सगळ्या संदेश आपल्या प्रार्थना देतात. कर्मशुद्धीची प्रार्थना आपण बघितली तर काय आहे, हे सत्यस्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालेलं आहे आणि माझं चित म्हणजे काय कर्मदेह तर शुद्ध हो, ही बुद्धी आणि प्रेरणा माझ्यात सतत कायम ठेव. म्हणजे थोडक्यात कर्मशुद्धीची प्रेरणा याचा अर्थ आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर आपल्याला योग्य पद्धतीने आपली पारमार्थिक प्रगती होईल. यज्ञ प्रार्थनेमध्ये तेच आहे. काय म्हणतो आपण, आत्मज्ञानायच त्वाम शरणम प्रपद्ये, बरोबर. परत तेच दिशा दाखवते. प्रकाश प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणतो, अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो. ह्याचा अर्थ आपल्याला ध्येयाकडे जाण्यासाठी काय प्रयत्न करायचा याचा संदेश आपल्याला प्रार्थना घेतात. आता हे सगळं बोलायला ठीक आहे, ऐकायला ठीक आहे, पटायला सुद्धा ठीक आहे, पण बऱ्याच वेळा आपल्याला हे सगळं करणं म्हणजे अहंकार सोडणं, अज्ञान सोडणं हे सगळं अवघड वाटतं. आणि आपल्याला काही प्रमाणात सुखी समाधानी जीवन जगायचं असतं, त्याच्यासाठी इच्छापूर्ती घडणं हवं असतं, काहीतरी वासनापूर्ती घडण्याची अपेक्षा असते. म्हणजे काय, अगदी काही फार नाही पण नॉर्मल काहीतरी व्यवस्थित संपत्ती मिळावी, मनासारखा पार्टनर असावा, पत्नी असावी, पती असावी, चांगलं घर असावं, सुखसाधन असावं, एखादं वाहन असावं, पुढच्या काळासाठी वृद्धत्वासाठी पुरेशी बचत असावी, मुलंबाळांची शिक्षण चांगली व्हावी, त्यांची लग्न व्हावी, मग नातवांचं संस्कार, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला अत्यंत योग्य वाटतात आणि त्या योग्य आहेत सुद्धा. परंतु ह्या सगळ्यांना जर का आपण गीतेमध्ये काय म्हणतात बघितलं तर गीता याला वासना म्हणते. आणि वासना म्हणते यातल्या त्या सगळ्या वासनाचा सद्वासना, दुर्वासना अशा पण वासनेमध्ये प्रकार आहेत. पण ही जी वासना आहे ती कधीही पूर्ण होत नाही, कारण एकेतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी नवीन नवीन येत जाते. म्हणजे आपण हिची उदाहरणं बरेच बघितले. घर समजा पाहिजे तर घर मिळाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा 2 खोल्यांचं घर भाड्याचं असतं तर आपल्याला स्वतःचं मिळालेलं चालतं, नंतर मग 3 खोल्या, 4 खोल्या असं ते वाढत जातं आणि म्हणून त्याला वासना म्हणतात. आणि आपण मागच्या वेळेला बघितलं की वासना ही कधी पूर्ण होत नाही, त्यावेळेला ती थोडीशी पुरी झाल्यासारखी वाटते, परत तिचा रेसिड्युअल पार्ट आपल्याकडे राहतो. आणि स्वामीजींनी हे खूप छान समराईज केलेलं आहे. ते म्हणतात आपल्याला 8 प्रकारची सुख हवी असतात आणि त्यातून 8 प्रकारची दुःख निर्माण होतात. हे आपण मागच्या वेळेला अनेक वेळा बघितलेलं आहे, म्हणून ते आता मी सगळे त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. आता हा जो गीतेचा उपदेश आहे किंवा वेदांताचा उपदेश आहे तो संत सुद्धा आपल्याला स्वतः जगतात आणि सांगतात. आणि मग समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात या वासनांच्या बाबतीत, मना वासना चुकवी येर धारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी आणि मना सज्जना भेटवी राघवासी. आता आपली वृत्ती तर सुखासाठी आहे, सुखातून आपल्याला दुःख मिळणार आहे आणि म्हणून हळूहळू आपल्याला आपल्या वासना, आपल्या वासनांच्या ज्या वृत्ती आहेत त्या बदलल्या पाहिजेत. आणि हे एकदम सोपं आहे का, तर मुळीच नाही. आणि ह्या व्यवहारात तर सोपं नाही. आणि हाच अभ्यास करण्यासाठी आपण योग ग्रंथाचा अभ्यास करतो. आता जर का आपल्याला आठवत असेल तर आपण मागच्या वेळेला मागच्या काही पाठामध्ये एक योग ग्रंथ अनुबंध चतुष्टय नावाचा एक पाठ घेतला होता. त्याच्यामध्ये प्रत्येक जो पारमार्थिक ग्रंथ असतो त्या पारमार्थिक ग्रंथाला 4 प्रकारच्या क्रायटेरिया असतात. अनुबंध 4 प्रकारचा अनुबंध असतो आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा असतो आणि तो आपण करतोय. आणि त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो अधिकारी. अधिकारी ह्याचा अर्थ तो ग्रंथ अभ्यास करण्यासाठी कोण एलिजिबल आहे, कोणी एंट्रन्स टेस्ट दिलेली आहे त्या ग्रंथाच्या अभ्यासासाठी.
तर त्याच्यावर याने म्हटलं की त्यांना आपण मागच्या वेळेला बघितलं, ज्यांना आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारच्या प्रगती करून साधनेचा क्रमविकास साधत अंतिमतः मोक्षाकडे वाटचाल करायची अशी इच्छा असलेल्या साधकांसाठी हा ग्रंथ आहे. आणि अशी इच्छा असलेले ह्या अभ्यासाचे अधिकारी आहेत. फक्त विषयोग हा ग्रंथ होता, तो असे असलेले विवाहित लोकांसाठी होता, तो आपण पूर्ण केलेला आहे. आता ह्या अधिकार झाला म्हणजे आता आपण आपल्याला स्वतःला जर का इव्हॅल्युएट केलं की आपण असे साधक आहोत, बरं मग ह्या विषय काय आहे ह्या ग्रंथाचा, दुसरा अनुबंध काय आहे की साधकांचा भौतिक आणि आध्यात्मिक क्रमविकास स्वावलंबी उपायांनी साधण्यासाठी बुद्धी श्रद्धा आधारित मार्गदर्शन आहे. आता ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे तर साधकत्वातील क्रमविकासानं व्यक्ती कल्याण साधणं आणि अशा साधकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे समष्टी कल्याण साधणं. आणि काय केलेलं आहे, साध्य होण्यासाठी अधिकारी साधकांनी काय साधना करावी याचं सर्वांगीण मार्गदर्शन योग ग्रंथात स्वामीजींनी केलेलं आहे. आता आपल्याला हे सगळे लाभ ह्या योग ग्रंथाचे करून घ्यायचे असतील तर आपण कुठे आहोत हे पण आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला निस्वार्थ कर्मयोगाने म्हणजे काही सत्कर्म 15% आपण म्हणतो 1 तास 2 तास किंवा जेव्हा जसं जमेल तसं आणि थोड्या 15-20 मिनिटाच्या ध्यान अभ्यासाने रोज आपण हे केलं, हे लक्षात ठेवून केलं, हे संकल्पपूर्वक केलं, हे मनःपूर्वक केलं आणि हे विश्वासाने केलं तर रोज आपण बघितलं पाहिजे आपल्या वृत्ती थोड्या तरी बदलतायत का, आपल्या वासनात थोड्या तरी शांत होत आहेत का, आपले जे षडविकार आहेत ते थोडे तरी शांत होतात काय. तिथे आपण जे अधिकारी आहोत त्याच्या अधिकाऱ्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. म्हणजे एक मध्य अधिकारी, एक उत्तम अधिकारी म्हणजे जे खूप हे सगळं करतात, दुसरे म्हणजे मध्यम अधिकारी थोडं करतात थोडं नाही करत, आणि कनिष्ठ अधिकारी म्हणजे विशेष काही करत नाहीत, नुसतं ऐकणं श्रवण भक्ती होते परंतु प्रत्यक्ष काही फार होत नाही, इच्छा आहे परंतु जमत नाही. आता आपण जर का ह्या अधिकारामध्ये जसे प्रगत होऊ तसतसा आपल्याला हा सगळा फायदा होणार आहे. आणि म्हणून हा जो भाग आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हे करण्यासाठी परत वृत्तीमध्ये बदल करायला पाहिजे. वैयक्तिक स्वार्थ विचार कडून सर्व कल्याणाचा विचार, थोडक्यात संत वृत्तीचा थोडासा स्वीकार, देव वृत्तीचा थोडीसा, आणि थोडक्यात आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचं तर भयाकडून शांतीकडे प्रवास, भयाकडून धैर्य आणि शांतीकडे प्रवास. आता हे जर का करायचं असेल तर आपल्याला वृत्तीमध्ये बदल करायला पाहिजे. आता वृत्ती कशी असते, बहिर्मुख वृत्ती असते, अंतर्मुख वृत्ती असते, 2 प्रकारच्या गोष्टी. बहिर्मुख वृत्ती म्हणजे सुखाचा शोध बाहेरच्या जगात, बाहेरच्या वेगळ्या वेगळ्या उपभोग विषयात, बाहेरच्या व्यक्तीमध्ये, बाहेरच्या परिस्थितीमध्ये आपण शोधला. समजा सुख म्हणजे हे मिळालं तर मी सुखी होईल, असा माणूस माझ्याशी वागला तर मी सुखी होईल, अशी अशी परिस्थिती आली तर मी सुखी होईल. ही जी सगळी वृत्ती आहे बाहेर सुख शोधण्याची त्याला बहिर्मुख वृत्ती म्हणतात. आणि अंतर्मुख वृत्ती म्हणजे हे सगळं सुख जे आहे ते बाहेर नसून त्या बाहेरच्या परिस्थितीमध्ये, बाहेरच्या व्यक्तीमध्ये, बाहेरच्या विषयामध्ये, उपभोगामध्ये मी माझ्या मनात काय पद्धतीने त्याच्याकडे बघतो त्याच्यावर ते सुख आहे. म्हणून ते एक गाणं आहे बघा, कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात ऊन उपाशी. बाहेर काही देव नाहीये, बाहेर काही सुख नाही, सुख आतच आहे. ह्याला म्हणतात अंतर्गत वृत्ती. आता ही अंतर्गत वृत्ती आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे आणि बहिर्मुख वृत्ती हळूहळू कमी करायला पाहिजे. अगदी पावलापावलांनी, एक पावलांनी जरी प्रगती झाली तरी हरकत नाही, ते करायला पाहिजे. आता हे आपण परत का बघतोय, थोडंसं आपल्याला हे सगळं ह्या सगळ्या उपक्रमातून आपल्याला काय साधायचं आहे याच्यासाठी आपण हे सगळं बघतोय. आता ही वृत्ती बदलणं आपण म्हणायला सोपं आहे, सांगायला सोपं आहे, कारण सोपं असतं का? एक गोष्ट नेहमीची बऱ्याच वेळा आपण अनुभवतो तशी आहे की एखादा माणूस असं घरात जर म्हणतो मी जरा थोडं बाहेर जाऊन येतो एक लगेच 5-10 मिनिटं 15 मिनिटात परत
आता घरची माणसं असतात, स्वयंपाक वगैरे करायचा असतो, सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्याने कोणतरी सांगते त्याला घरात, हा मग आता जाताय ना तर थोडं काम करा. काय करायचं काम? तो विचारतो, तो म्हणतो काय नाही, इथे जरा तो बाहेर गेला तर जरा मिरची कोथिंबीर घेऊन यायचं ना. आपलं जे बँकेचं पासबुक बँकेमध्ये राहिलंय ते ते येताना घेऊन या पटकन. अगदी पटकन तयारच आहे, ते घेऊन यायचं फक्त. हे हे पत्रिका टाकायची राहिले किंवा हे पत्र टाकायचं राहिलं, हे जरा पोस्टात जाऊन टाका. बरोबर करतो म्हणलं, निघतो. हा जरा थोडं थांबलं, हा एक निरोप राहिलाय, तो शेजारी आपल्या 2-3 घराच्या पलीकडे जरा निरोप द्याल का? हा हा देतो म्हण. आणि परत जातो तर परत हाक मारतात आणि सांगतात, अरे थोडे बटाटे संपलेत, ते पण आणा थोडे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी हा माणूस तर 5-10 मिनिटं निघाला होता बाहेर, 15 मिनिटं. तो म्हणत होता आज एकादशी आहे, जरा विठोबाच्या देवळात पटकन जाऊन येऊ. आता एवढं सगळं आल्यावर तो म्हणतो ठीक आहे, आता हे सगळं काम करू आणि जाऊ. मग हे करता करता एवढा वेळ होतो आणि एवढा वेळ जातो की तो म्हणतो जाऊ दे आता विठोबा पुढच्या एकादशीला. म्हणजे पोटोबाच्या भानगडीत विठोबा राहतो पुढे. आपण वृत्तीचा अभ्यास करतोय, अंतर्मुख वृत्तीचा अभ्यास करतोय, वृत्ती बदलाचा अभ्यास करतोय आणि परिस्थितीचा अभ्यास करतोय. आता एवढं करून तो सगळं त्याचं मनातलं सगळं सोडून हे सगळं करून परत येतो आणि ठेवतो गोष्टी. आता एवढं सगळं करून आल्यानंतर घरी थोडंच कौतुक असतं याचं. तो ठेवतो बटाटे आणि ठेवल्या म्हणतात, ही काय बटाट्याचे रास, तुम्हाला किती थोडे आणा सांगितलं, ते हे केवढे बटाटे आणले तुम्ही. असं झाल्यानंतर तो सांगतो की नाही, ते चांगले स्वस्त मिळाले म्हणून आणले. अहो स्वस्त काय, ते बटाटे आपल्याला आता नको होते, आपल्याला बाहेर गावी जायचं, असं सगळं चालतं. कशाचं कौतुक नाही. मग ह्याच्यातून शेवटी वाद होतो, मनस्ताप होतो. दुपारी तो झोपतो जेवण झाल्यानंतर, पण स्वप्नात सुद्धा त्याला विठोबा दिसत नाही, एकादशी असली तरी बटाट्याची रास दिसते. अशा पद्धतीने आपली जी वृत्ती असते ती सहजच बाहेर जात असते आणि बाहेरच्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब होत असते. ती अंतःकरणातील आत्म्यावर, म्हणजे मी स्वतः सुखी आहे आणि मला सुख आज शोधायचं आहे, हा सगळा प्रयत्न अत्यंत कठीण परिस्थितीत ठेवायला लागतो. म्हणून आपल्याला बरंचसं कळतं, ऐकताना समजतं, पण वर्तनात उतरत नाही. आणि जरी उतरलं तरी कायम टिकत नाही. हे सगळे अडचणी आहेत, म्हणजे प्रयत्नाचे. हे सगळे बिनपैशाचे प्रयत्न आहेत, स्वतःच्या कल्याणाचे प्रयत्न आहेत, पण ते सोपे नाहीत. आणि म्हणून उदासीन हे वृत्ती जीवी धरावी, अति आदरे सर्व सेवा करावी. स्पर्धा प्रीती लागो, सदा प्रीती लागो, तुझे गुण गाता, रघुनायका मागणे हेचे आता. तरुणाष्टक स्तोत्रामध्ये रामदास स्वामी रघुनाथाकडे हे मागणं मागतात. म्हणजे रामदास स्वामी जेव्हा साधनेच्या काळात होते, म्हणजे वयाच्या 12 वर्षाला त्यांनी साधना सुरू केली आणि 24 वर्षापर्यंत ते साधना करत होते, 12 वर्ष. त्यावेळेला त्यांना ज्या ज्या काही अडचणी आल्या ते त्यांनी करुणाष्टक स्तोत्रामध्ये किंवा अन्य स्तोत्रामध्ये मांडलेले आहेत. तर ह्या सगळ्यांनाच प्रयत्न करायला लागतो आणि त्याच्यातून करायला लागतं. आता हे सगळं सोपं मुळीच नाहीये. रोजच्या जीवनात आणि रोजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये चित्तवृत्ती सुधारणं सोपं पण नाहीये. एकदम आपलं मन संस्कारित होणार नाही, आपल्या वासना त्याग घडणार नाही. आणि हे सगळं लक्षात घेऊन, आपली प्रॅक्टिकल ग्राउंड सिच्युएशन लक्षात घेऊन स्वामीजी आपल्याला सांगतायत की आपला स्वार्थ, आपल्या कामना, आपल्या इच्छा हे दृढ संकल्पाने थोडे तरी कमी करावे. म्हणजे एकदम नाही कमी करणार, पण थोडे नाही कमी केलं तर सुरुवात होणार नाही. आणि मग सुरुवात 2.25% करा, 1 तासांनी करा. आणि अशा पद्धतीने आपला अधिकार वाढवा आणि आपल्या साधकत्वाच्या कर्म विकासाची दिशा करा, असं आपल्या सगळ्यांना स्वामीजी सांगतात. आणि हे साधलं तर आपली इच्छापूर्ती होत होत पुढे कर्म, म्हणजे आपल्या इच्छा आपण सोडत नाहीये, आपल्या इच्छा आपण पूर्ण करतोय, पण त्यातली तीव्रता थोडी थोडी कमी करतोय, वृत्तीमध्ये बदल करतोय. आणि मग एकीकडे व्यावहारिक किंवा प्रापंचिक
सुख दोन्हीकडे आपलं प्रगती होतं. आता हे सगळं जर का आपण ह्या सगळ्या आपल्या चिंतनामध्ये अभ्यासामध्ये लक्षात ठेवून प्रयत्न साधना केली तर आणि तरच आपलं जीवन सुखी होईल, खऱ्या पद्धतीने सुख होईल. कारण भाग्य साधण्याच्या प्रयत्नात ज्या ज्या गोष्टी आपण करतो किंवा ज्या ज्या घडतात त्याचा परिणाम आपल्या हृदयावर आणि त्याच्या संबंधित सर्व अवयवावर कसा होतो हे आपण समजून घ्यायला सुरुवात केली आहे. त्याच्या पुढचा आज भाग पाहूया. हे मुद्दाम गोष्टी सांगतोय मी. आपण बघितलं, आपण मागच्या वेळेला ते षटचक्र चित्र बघितलं होतं. खाली मूलाधार चक्र आहे, वरती स्वाधिष्ठान चक्र आहे, तिसरं बेंबीच्या भागात मणिपूर चक्र आहे, हृदयाच्या भागात अनाहत चक्र आहे, घशाच्या भागात विशुद्ध चक्र आहे आणि आपल्या काय म्हणतात ते दोन भुवयांच्या मध्ये जी जागा असते तिथे आज्ञा चक्र आहे. तर अशी षटचक्र साधना आहे, त्याच्यापैकी आपल्याला ही साधना करायची असते आणि ती आपण साधनेमध्ये करतो. आता इथे हा जो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामध्ये आपण हृदयाचं वर काम कसं चालतं हे बघणार होतो. आता मी ऑडिओ प्ले करून तुम्हाला काय फार ऐकू येणार नाही, म्हणून आपण आता मागे कधीतरी एकदा बघितला असला तो व्हिडिओ आठवा. पुढच्या वेळेला कधी शक्य झाले तर तो दाखवेन मी तुम्हाला. परंतु आपण म्हणजे ह्या हार्टचं आपल्या काय काम आहे, ते कसं चालतं, ते त्या पद्धतीने जेव्हा ताण येतात किंवा जेव्हा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण करतो तेव्हा ते कसं चालतं, नेहमीच्या परिस्थितीत कसं चालतं, हे सगळं त्या ठिकाणी दाखवलं होतं. तो आज आपल्याला शेअर करता येत नाहीये. आणि हेच चित्र तुम्ही जर का म्हणजे हेच थोडक्यात पण अगदी चित्ररूपाने आपल्या BH18 म्हणजे हे जे भाग्ययोग पुस्तक आहे त्याच्यावर 18 नंबरची जी फिगर आहे 105 पानावर आहे. तिथे दाखवलेलं आहे की हृदयाचे 4 भाग असतात. म्हणजे उजवीकडे 2 भाग आणि मध्ये डावीकडे 2 भाग असे 4 भाग असतात. त्यातल्या हृदयाकडल्या म्हणजे हृदयाच्या आपल्या डाव्याकडल्या भागामध्ये वरच्या भागामध्ये रक्त येतं, फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त येतं. ते नंतर शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराकडे खालच्या भागातून जातं. म्हणजे डावीकडले आता चित्र नसल्यामुळे तुम्हाला समजून पण तुम्ही ही फिगर बघा नंतर वाटलं तर. ही 4 भाग आहेत. एका भागात शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून येतं ज्याच्यात ऑक्सिजन आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. नंतर ते या 2 भागातून एक पहिल्या कप्प्यामध्ये खालच्या कप्प्यामध्ये येतं. तिथनं ते शरीराकडे जातं. शरीरातून एक जे सगळं अशुद्ध रक्त असतं ते फुफ्फुसांकडे येतं. फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन असतो म्हणजे हवा श्वासोश्वासामध्ये जो ऑक्सिजन असतो तो फुफ्फुसामध्ये एक्सचेंज होतो, रक्त शुद्ध होतं. परत ते हृदयाकडे येतं आणि हृदयाकडून परत ते शरीराकडे जातं. म्हणजे हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून व्हाया फुफ्फुस हृदयाकडे असं ते रक्ताचे चक्र चालू असतं. आणि ह्यामध्ये ते जे रक्त आहे ते प्रत्येक पेशीमध्ये रक्त पुरवतं. रक्तामध्ये ऑक्सिजन असतो, रक्तामध्ये सगळे आपली अन्नकण असतात, त्याचे ज्या गोष्टी असतात सगळे रस असतात ते असतात. त्याच्यानंतर आयर्न आणि ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं करण्याचं काम हृदयाकडे असतं. आणि ह्या हृदयाचं जे काम असतं ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जितकं स्टेडी चालेल तितकं हृदयाची जी काही परिस्थिती असते चांगली असते. आपल्याला माहिती आहे हाय ब्लड प्रेशर होतं, लो ब्लड प्रेशर होतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा म्हणजे ह्या तुमच्या ज्या रक्तनलिका असतात त्या जाड होतात, हृदयावर प्रेशर आल्यानंतर हृदयाचे प्रॉब्लेम येतात, तिथे वॉल्स वगैरे काम करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी मग त्रास होतो. आता लेफ्ट व्हेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, एओर्टा, पल्स असे सगळे भाग असतात हृदयाचे. हे सगळे त्या ह्याच्यामध्ये बघा. पुढच्या वेळेला जर का आपल्याला शेअर करता आलं तर आपण बघूया हे गोष्टी. आणि मग शरीरातून अशुद्ध आलेलं रक्त एका भागात चढवलं जातं, पुढच्या भागात ते फुफ्फुसाकडे पाठवलं. ते आपण बघितलं. अशा पद्धतीने रक्ताचं सर्क्युलेशन शरीरामध्ये होत असतं. आणि ह्या रक्ताचं सर्क्युलेशन आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीही न थांबणारी गोष्ट आहे, कायम चालूच असतं. आणि त्यामुळे हे हार्टचं फंक्शनिंग आणि हार्ट पद्धतीने फंक्शनिंग खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या दिवसभरात किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकतर काही जर का मिळवायचं असेल तर काही शिकायला लागतं. आता शिकण्यासाठी पण बरेच आपल्याला कष्ट करायला लागतात.
शिकण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे ताण येतात. त्यामुळे आपल्या हृदयावर ताण येऊ शकतात. आपल्या वेगळ्या वेगळ्या ज्या वासनापूर्तीच्या इच्छा आहेत, सुखाच्या इच्छा आहेत, त्याच्यामुळे ताण येऊ शकतात आणि आपल्या संकटामध्ये ताण येऊ शकतात. आता हा वर्तमानाचा प्रत्येक क्षण, आपल्या हातात असलेल्या वर्तमानाचा प्रत्येक क्षण मनुष्य एकतर सुखेच्छेसाठी किंवा ज्ञान शिकण्याकरता किंवा संकटातून मार्ग करण्यासाठी खर्च करत असतो. तो खर्च करतो क्षण म्हणजे काय करतो, तो प्रत्येक वेळेला साक्षात आपल्या शरीरातील शक्ती खर्च करत असतो. आणि ही शक्ती खर्च करतो त्याचा साक्षात पुरावा स्वामीजी म्हणतात तो असा आहे की नाडीचे ठोके सतत कमी होत असतात. लहान मुलांच्या नाडीचे ठोके काय समजा 90-100 असतील ॲव्हरेज, तर मोठा माणूस झाला की ते 70, 60, 75, 80 पर्यंत येतात ॲव्हरेज. प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, परंतु ते 100, 120 पासून आधी 70-80 पर्यंत आणि नंतर ॲव्हरेज म्हातारपणी 60 किंवा 60च्या पेक्षाही कमी होत असतात. थोडक्यात आयुष्य वाढत जातं, तसतशी नाडीगती कमी होते, आपली शक्ती कमी होते आणि अनुभवाचा पुरावा आपल्या सगळ्यांना आहेच की वय वाढतं, नाडीगती कमी होते, स्वतःची उमेद कमी झाल्यासारखी होते, बऱ्याच वेळा स्मरणशक्ती कमी होते, शरीरातला उत्साह कमी होतो, त्याच्यानंतर शरीरातली शक्ती कमी होते, सांधे दुखायला लागतात, मान कमराची प्रॉब्लेम येतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे थोडक्यात आपली प्रत्येक वेळेला आपण जे करतो त्याने आयुष्यात आपली शक्ती खर्च करत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की नाडीगती कमी होते, पण बऱ्याच वेळा असं दिसतं की माणूस वृद्ध झाल्यानंतर त्याची जरी नाडीगती कमी झाली तर ब्लड प्रेशर वाढत जातं. आता ह्याच्याबद्दलची चर्चा सुद्धा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्वामीजींनी केलेली आहे, परंतु ही पण आपल्या अनुभवाची गोष्ट आहे की म्हणजे 120-80 जो असतो तो 120चा 150, 160 वगैरे होत असतो. बऱ्याच वेळा गोळ्या घ्यायला लागतात आयुष्यात. हे का होतं तर हृदय आकुंचन पावताना हृदयात जे प्रेशर असतं ते एक प्रेशर असतं. सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक अशा 2 प्रेशर्स आहेत. ती म्हणजे आकुंचन झाल्यानंतर प्रेशर असतं तेही एक ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढायला नको. आणि रक्त शरीरातून बाहेर पडलं, हृदयातून बाहेर पडलं की शरीरभर जे फिरतं तेव्हा ते जे प्रेशर असतं त्याचं म्हणजे बाहेर पडलेल्या स्थितीमध्ये ते सुद्धा खूप कमी व्हायला नको. अशा पद्धतीचं तर जास्त, परंतु ते ॲबनॉर्मल होतं तर म्हणजे रक्तदाबामध्ये बदल होतो किंवा रक्तदाब वाढतो किंवा ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम सुरू होतात. हा आणखीन एक पुरावा आहे आपल्याकडे की आपण आपली शक्ती खर्च करत असतो आणि ही शक्तीची बचत करायला पाहिजे. आणि मग हे स्वामीजींनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये की डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय. आता ते म्हणतात की त्यांनी ह्याची आय ड्रॉपर किंवा इंक फिलर मध्ये आपण शाई घेतो ना, पूर्वी आता शाई वापरतच नाही आपण म्हणा, पण पूर्वी शाईची बाटली असायची आणि त्याला आय ड्रॉपर असायचा. म्हणजे त्याला एक अशी रबरी वरती टोपी असायची, ती रबरी टोपी दाबली की हवेतलं प्रेशर कमी होणार आणि ती सोडली की त्या शाई येणार आणि ती दुसरीकडे आपण भरायचं. आता हे जवळजवळ अशाच पद्धतीचं हार्टचं काम करतं. हार्ट जेव्हा दाबलं जातं म्हणजे हार्टवर प्रेशर येतं त्यावेळेला ते रक्त शरीराकडे जातं आणि जेव्हा ते मोकळं होतं तेव्हा फुफ्फुसाकडून शरीरात जातं. अशा प्रकारचं ते सगळं आहे. आता परत ही फिगर नसल्यामुळे आपण ते वाचून घ्या. परंतु इंक फिलर मधून शाई ओढताना रबराची टोपी दाबावी लागते. इंक फिलर रिकाम होत असताना ती रिकामी करण्याची क्रिया म्हणजे सिस्टोल. सिस्टोल म्हणजे रिकाम होणं, म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे रिकाम होताना प्रेशर, म्हणजे ते रिकाम झाल्यानंतर कमी असतं नाही का, भरल्यानंतर जास्त असतं. आणि शाई भरताना बोटांचा दाब कमी होतो म्हणजे डायस्टॉल, म्हणजे हृदय प्रसरण पावतं आणि मग ते भरली जाते. आता ही जेव्हा डायस्टॉल होतं म्हणजे प्रसरण पावणं म्हणता येतं होतं हृदयाचं, त्यावेळेला हृदयात रक्त भरलं जातं म्हणजे फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त हृदयाकडे येतं. नंतर इंक फिलरची टोपी जर का आपण दाबली तर शाई बाहेर पडते. तसं हृदयामध्ये सिस्टममध्ये आकुंचन पावण्याची क्रिया होते आणि त्यामुळे आकुंचनामुळे हृदयाचा आकार लहान होतो आणि आतलं रक्त मोठ्या मोठ्या रक्तवाहिनीमधून ओवारटा
आधी आधी मोठ्या रक्तवाहिन्या, नंतर छोट्या छोट्या त्या केशनलिका असतात, त्याच्यातून शरीरात सगळ्यावर पाठवला जातो. आता ह्या दाबाला सिस्टॉलिक म्हणतात. या इंक पिलरमध्ये शाई किती हे आणि इंक पिलरची किती टोपी दाबली आहे या सगळ्या गोष्टीवर हा दाब अवलंबून असतो. आता आपण म्हणतो ना की 120 हे सिस्टॉलिक प्रेशर असतं, म्हणजे 120-80 आपण नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणतो, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर 120 मध्ये सिस्टॉलिक नंबर असतो आणि 80 हा डायस्टॉलिक नंबर असतो. 128 is considered normal or healthy blood pressure. The top number 120 is your systolic number. This is the amount of pressure in your arteries during the contraction of your heart. And the bottom number is 80 is your diastolic number. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण का समजून घेतोय, तर स्वामीजीने आणखीन एक उपमा दिली की आपल्याला हे जे प्रेशर आहे हे प्रेशर जास्त झालं की परत वय वाढतं आणि वय नाडी गती कमी होते आणि प्रेशर वाढतं. त्याचं पण लॉजिक त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी ते मिनिट व्हॉल्यूम, त्याच्यानंतर काय म्हणतात, एक मिनिट व्हॉल्यूम आणि दुसरा बीट व्हॉल्यूम, म्हणजे एका बीटमध्ये रक्त किती बाहेर पडतं, एका मिनिटात किती बाहेर पडायला पाहिजे. आणि ते बीट व्हॉल्यूम मध्ये जर का ते समजा तुमच्या रक्तवाहिन्या जर का आक्रसल्या गेल्या, छोट्या झाल्या वयामुळे, त्या जर का डॅमेज झाल्या, तर मग तो एका मिनिट व्हॉल्यूम मध्ये जेवढं बाहेर पडायला पाहिजे रक्त तेवढं पडत नाही, आणि पडत नाही म्हणून जास्त हृदय बीट होतं, मग परत प्रेशर वाढतं. अशा पद्धतीच्या सगळ्या त्या शरीरामध्ये होतं, प्रक्रिया होतात. आज आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं, जर का ह्या सगळ्या फिगर्स असत्या किंवा आपल्या व्हिडिओ बघताना ते अधिक कळलं असतं, पण आज आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की आपल्या शरीराला हृदयाकडून रक्ताचा प्रवाह तो व्हायलाच लागतो. रक्ताची सिस्टीम आहे, म्हणजे तुमचं हृदय, फुफ्फुस आणि ही सगळी सर्क्युलेशन सिस्टीम ही जर का नॉर्मल असेल तर हे नॉर्मल होतं. कुठल्याही कारणामुळे, शक्ती कमी झाल्यामुळे जर का ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, तर तो प्रॉब्लेम आल्यामुळे त्या सगळ्या सर्क्युलेशन सिस्टीम मध्ये बाधा निर्माण होते, आणि बाधा निर्माण झाल्यानंतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शक्तीचा असमतोल शरीरामध्ये होतो. म्हणजे जिथे पाहिजे तसं तिथे ते रक्त आणि सगळे जे आपले अन्नकण किंवा विटॅमिन्स म्हणा, क्षार असतील ते पुरत नाहीत, आणि त्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम मिळू शकतात. हा सगळा भाग जो आहे हा शारीरिक भाग आहे. हा शारीरिक भाग अभ्यासात म्हणून आपण करतोय, तर शरीरामध्ये उलट सुलट यंत्रणा आपल्याला दिसतात ना. हे सगळं बघताना मगाशी आपण हेही बघितलं की ती सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी जर भरभर होतात, हृदय जोरात चालायला लागतं. नंतर पॅरासिम्पॅथेटिक मध्ये नॉर्मलला येतं. आता ह्या सगळ्या गोष्टी उलट्या सुलट्या का होतात, तर स्वामीजी म्हणतात की आपल्याला सुख भोगायचं आहे आणि शरीराची व्यवस्था निर्माण झालेली आहे आपलं प्रगत शरीर असल्यामुळे, परंतु त्यामुळे आपल्याला जे त्रास होतात ते आपल्याला दुःख देतात. म्हणून आज सुख आणि उद्या दुःख असं आहे. म्हणून आज थोडं दुःख घेतलं तर उद्याचं सुख निर्माण होतं. हे लॉजिक जे आहे ते आपल्याला तत्वज्ञानही सांगतं आणि शरीर विज्ञानही सांगतं. आणि ह्या सगळ्या योग ग्रंथामध्ये स्वामीजींनी शरीर विज्ञान आणि तत्वज्ञान किंवा ज्याला अध्यात्म ज्याला म्हणतात ते त्या सगळ्याचं समन्वय केलेलं आहे. आणि म्हणून मेंदूतला हायपोथॅलमस बॅग, त्याच्यानंतर वेगळ टोन, मागच्या वेळेला ही फिगर बघितली होती, स्पायनल कॉर्ड, पेसमेकर, हृदयाचे ठोके आणि नाडीगती ही सगळी साखळी आहे. आणि ठराविक पद्धतीने रक्तप्रवाह होण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने ही सगळी सिस्टीम ठेवायला लागते. आणि एकंदर सगळ्या ताणतणावामुळे आणि ह्याच्यामुळे ह्याची सिस्टीममध्ये प्रॉब्लेम येतात. आता तुमच्या शरीरातलं प्रत्येक दुःख किंवा प्रत्येक सुखदुःखाचा अनुभव आपल्या शरीरावर कुठेतरी शिक्का उमटवित असतो. आणि एकाच भागावर नाही, कधी सगळ्या भागावर थोडा थोडा शिक्का होत असेल. आणि हे नुसत्या कृतीने नाही, तर आपल्या मनात न उच्चारलेली भावना सुद्धा हा परिणाम घडत असते. म्हणजे आपण काही करत नाही, परंतु आपल्या डोक्यात जर का खूप विचारचक्र चाललेली असतील, म्हणजे कधी काळजीची विचारचक्र असतील, कधी एखाद्याने आपल्याला खूप त्रास दिला त्याच्याबद्दल रागाची विचारचक्र असतील,
कधी आपली गोष्ट पुरी होत नाही, परंतु शेजारची गोष्ट पुरी होते, म्हणून ती मत्सराची विचार हे अशा अनेक गोष्टी, म्हणजे ते विचार असतात नुसते, परंतु हे विचार सुद्धा आपल्या शरीरामध्ये बदल घडवत असतात, आपल्या सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम्स काम करत असतात, आणि हा प्रत्येक न उच्चारलेला विचार सुद्धा परिणाम घडवत असतो. आणि म्हणून स्वामीजी बऱ्याच ठिकाणी हेतूचं महत्व सांगतात. समतेचा हेतू पाहिजे, फक्त स्वार्थाचा हेतू असेल तर हे सगळ्या गोष्टी भावना खूप तीव्र असतात. आणि एक वाक्य दिलं त्यांनी, सॅडनेस विच इज नॉट एक्सप्रेस इन टीयर्स मेक्स अदर ऑर्गन्स वीक. हे लायब्ररी रेफरन्स म्हणजे एका पुस्तकाचं वाक्य दिलंय, सेरेब्रल कॉर्टेक्स अँड इंटरनल ऑर्गन. त्याच्या पानावरचं हे स्वामीजींनी कोटेशन दिलं आहे या पुस्तकामध्ये. म्हणजे सॅडनेस विच इज नॉट एक्सप्रेस इन टीयर्स, म्हणजे आपल्याला जर का दुःख झालं किंवा आपल्याला वाईट वाटलं तर आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. पण असे दुःखाचे प्रसंग किंवा असे भावनांचे प्रसंग ज्या वेळेला आपण आपल्या डोळ्यातून अश्रू काढत नाहीत, ते सुद्धा म्हणजे आपण आपल्या भावना दाबून ठेवतो, परंतु अशा सगळ्या दाबलेल्या भावना सुद्धा आपल्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या अवयवांना रडायला लावतात. म्हणजे डोळे रडत नाहीत, परंतु आपलं शरीर रडत असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये समजून घेतलेल्या आहेत. म्हणजे शिकण्याच्या प्रगतीची सुखशेषीची किंमत, याचा उपमा तक्ता त्याने दिलेला आहे. BH20 ह्या फिगरमध्ये दिलेला आहे. जीवनामध्ये माणसाची शिकण्याची प्रगतीची किंमत मोजावी लागते. ही किंमत म्हणजे शरीरातील कणाकणाचा होणारा शक्तिवय असतो. हा शक्तिवय उघडपणे शरीर बदलाच्या रूपाने कुठे पाहायला मिळतो, त्यासाठी BH20 फिगर दिलेली आहे. भावनांचा शरीरावर परिणाम काय होतो ती BH21 ही फिगर दिलेली आहे. भय, राग, धैर्य, शांती, निरनिराळ्या संवेदनामध्ये मेंदू ते शरीर होणारे परिणाम बघण्यासाठी BH22 दिलेली आहे. सुख होताना, सुख अनुभवताना शरीरात इच्छेने आपोआप 2 तऱ्हेचे परिणाम होतात, त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या फिगर दिलेल्या आहेत. भय, राग, शांती या शरीरात होणाऱ्या फरकाचा खुलासा हा बघण्यासाठी पण वेगळ्या वेगळ्या फिगर दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा आपण जर का अभ्यास केला तर आपल्याला हे कळतील. आज अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते बघता येत नाहीत, परंतु या सगळ्याचा सारांश असा आहे की हेतूप्रमाणे फरक होतो, आणि हेतू हा जेवढा स्वार्थी तेवढ्याप्रमाणे किंवा असमतेचा त्या प्रमाणात तो फरक होतो, आणि प्रत्येक शरीर कारणावर परिणाम होतो. म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागावर हे परिणाम पोहोचतात. काही अवयवांची क्षमता जास्त चांगली असेल तर तिथे त्रास कळत नाही. ज्या अवयवांची म्हणजे कुणाला बघा ना, कुणाला काय म्हणतात हार्ट पेन होईल, कुणाला डायबेटीस होईल, कुणाला ॲथरायटिस होईल, कुणाला मानदुखी होईल, कुणाला डोळ्याचे प्रॉब्लेम येतील, कुणाला कानाचे प्रॉब्लेम येतील, कुणाला त्वचेचे प्रॉब्लेम, असे वेगळे वेगळे कुठला तरी अवयवाच्यामध्ये डिस्टर्ब होतो. आणि या सगळ्या इतकीच महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण शरीरातल्या निरनिराळ्या भागावर परिणामांची जी गणती केलेली आहे या पुस्तकामध्ये ती ढोबळ गणती आहे. प्रत्येक वेळेला कुठल्याही गतीचा, कुठल्याही हालचालीचा, प्रत्येक भावनेचा स्पर्श शरीरभर कणाकणात होत असतो, कारण शरीर हे संपूर्ण एकसंध वस्तू आहे. त्यातल्या विविध पेशींना वेगळं वेगळं स्वतंत्र व्यक्तिमत्व मानलं तरी त्या जिथपर्यंत शरीरात आहेत तिथपर्यंत त्या ह्या परिणामापासून मुक्त होत नाहीत. म्हणजे दुःख झालं म्हणजे डोळ्यात अश्रू येतात, याचा अर्थ दुःखाचा परिणाम फक्त डोळ्यावर झालेला असतो असं नाही. एखादी आनंदाची गोष्ट घडली, हर्ष झाला, माणूस हसतो, पण हर्षसुखाचा परिणाम फक्त मुखावर येतोच असं नाही, तोंडावरच येतो असं नाही, तर सगळ्या अंगावर रोमांच उठतात. आणि बऱ्याच ठिकाणी परिणाम न दिसणारे, काही दिसणारे, असं म्हणून सर्व प्रत्येक विचाराच्या परिणामाने कमी अधिक प्रमाणात ते हलून गेलेलं शरीर असतं. आणि हा सगळा निष्कर्ष आपण ह्या ह्याच्यातून काढलेला आहे. आणि म्हणून आपली लाईफस्टाईल, आपल्या काळजा, आपल्या स्पर्धा, आपले अपेक्षा, आपले हव्यास, आपल्याला पाहिजेत असलेल्या अनेक गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यामध्ये होतो. आणि म्हणून HPA ऍक्सिस आणि इफेक्ट्स ऑन स्ट्रेस म्हणजे
ताण संप्रेरक जेव्हा ह्या ताणाच्या परिस्थितीमध्ये कुठलाही ताण असो त्याच्या वेळेला संपते, ताणाची जे हार्मोन्स जेव्हा आपल्या शरीरात येतात तेव्हा श्वासगतीत वाढ, स्केलेटल स्नायूमध्ये आकार वाढ, हृदयगतीत वाढ, रक्त शर्करा वाढ, रक्तवाहिन्यातल्या रक्तदाबात वाढ, डोळ्यांच्या बाहुल्यांचा विस्तार, आतड्यात शिथिलता, या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्या शरीरात घडत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीची किंमत आपल्याला द्यायला लागते. नवीन गोष्टी शिकणं, अतिलोभ, मोह, हव्या, स्पर्धा, मत्सर, ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होतो. नंतर वेगळे एड्रेनालिन, कार्टिसॉल सारखे हार्मोन सोडले जातात, रक्तदाब वाढतो, चिडचिडेपणा, राग, डोकेदुखी, चक्कर येणं, झोपेची अडचण, पित्त वाढणं, भूक न लागणं, वजन कमी होणं, दमा, मधुमेह, निरुत्साह, उदासीनता, विस्मरण, कशात रस न वाटणं, सतत दुःखी राहणं, असे अनेक प्रकारचे परिणाम होतात. आता या सगळ्याचा निष्कर्ष सरळ आहे. तो निष्कर्ष महत्वाचा आहे कारण ह्या सगळ्या टेक्निकल डिटेल्स आपण वेगळ्या पद्धतीने परत एकदा बघू शकतो किंवा हे चित्र बघू शकतो, ह्या फिगर्स बघू शकतो, ह्या फिगर्स समजावून घेऊ शकतो. परंतु ह्या सगळ्या फिगरमधून आपल्याला असं दिसतंय की आपल्याला जे काही भाग्य मिळवायचं आहे त्या भाग्याच्या आपल्या ज्या आकांक्षा, आनंद आहे, ते नाही मिळालं तर येणारा राग आहे, ते आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळाला तर होणारा मत्सर आहे, आणि जरी मिळालं आणि जरी पाहिजे तसं मिळालं तरी काही वेळाने ते कमी वाटून अधिक चांगलं मिळावं अशी वाटण्याची जी आपली भावना आहे, या सगळ्याचा निष्कर्ष एक आहे की वर्तमान काळात जेव्हा सुखाचा हेतू आपण मनाशी धरून, स्वामीजींनी शब्द वापरले सुखाचा हेतू हृदयाशी धरून, आणि त्यांनी म्हटले हृदयाशी धरून हे शब्द लक्षात ठेवा. मनुष्य काम करतो तेव्हा तो सगळ्या शरीरामध्ये गती निर्माण करत असतो, सगळ्या शरीरात परिणाम घडवित असतो. वर्तमान काळातील या सुखहेतूचे परिणाम भविष्यात घडतात. हे एक प्रकारचं माणसाचं दुर्दैव असतं. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे अमिबा पडून मनुष्यत्वापर्यंत पाण्याची प्रगती झाल्याचा अर्थ एवढाच आहे की अमिबाला वर्तमान चुकीचे परिणाम भविष्याऐवजी जवळजवळ ताबडतोब भोगावे लागतात. तर मनुष्याला ते भोगण्यासाठी काही अवधी मिळतो, म्हणजे सुख भोगण्यासाठी अवधी मिळतो, आणि त्यामुळे त्याचा बेसावतपणा वाढतो व त्याच्या भविष्यातील चिंताक्रांत व्हायला लागतो. आणि म्हणून आपलं भविष्य सुखी करण्यासाठी स्वामीजी सांगतात, जे मी उपाय सांगणार आहे किंवा उपाय योजणार आहे, त्याची ही सगळी प्रक्रिया समजणं किती महत्वाचं आहे हे आता आपल्या लक्षात येईल. काय बघा, आपल्याला एक ठराविक वयामध्ये खूप हिंमत असते, खूप आपल्याकडे काय म्हणतात स्टॅमिना असतो, कॅपॅसिटी असते, सगळ्या गोष्टी शरीरात घडत असतात पण कळत नाही. आणि मग जशी ते शरीराची शक्ती कमी होते, जसं वय वाढतं तसं ह्या गोष्टी करायला लागतात. आणि मग जेव्हा सुख पाहिजे, म्हणजे आधी ते म्हणतात ना, फर्स्ट इन द अर्लियर लाईफ वी स्पेंड आवर एनर्जी टू अर्न वेल्थ, अँड इन द लॅटर पार्ट ऑफ आवर लाईफ वी स्पेंड आवर वेल्थ टू मेंटेन आवर हेल्थ. हा सगळा चक्र आहे, ते चालू होतं. आणि म्हणून गतिमानता हवी आणि गतीचा परिणाम नको, ही आपली मागणी असेल तर ती चूक आहे. आणि म्हणून हे वेगळ्या वेगळ्या स्वामीजींनी पुस्तकामध्ये, इच्छापूर्ती नावाच्या पुस्तकामध्ये हेच दिलेलं आहे, युअर विदाउट मेडिसिन नावाच्या पुस्तकात दिलेलं आहे. आता ह्या ग्रंथामध्ये त्यांनी हे वेगळं मांडलंय. का वेगळं मांडलेलं आहे की मला इच्छा हवी, त्यामुळे मला गतिमानता हवी, मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला हव्या, पण त्या गतिमानतेचे जे गतीचे परिणाम होतात शरीरात ते नको, हे मागणं चूक आहे. म्हणून सुखगतीचे प्रेम असलेल्या माणसांनी गतीच्या परिणामांचं सुद्धा प्रेम बाळगलं पाहिजे. त्या परिणामाला भिणं हे योग्य नाही, हा भ्याडपण आहे. ज्याने वर्तमान काळात चूक केली नाही त्याला भविष्य काळाची भीती वाटणार नाही. आणि वर्तमान काळात संपूर्ण निर्दोष वागणं हे सर्वसामान्य माणसाला अशक्य आहे. तेव्हा त्यांनी काही सत्कृत्यव्रत आणि शांती पथ्याची आपल्या जीवनाला जोड द्यावी, हा किमान उपाय आहे. त्यामुळे भविष्यात होणारे परिणाम पुष्कळ समतोल होतील आणि साधनेचे तात्कालिक सुखही पदरात पडल्या वाचून राहणार नाही. ह्या ठिकाणी परत आपण या योगग्रंथाच्या माध्यमातून
आपल्या इच्छा, आता पहिल्या योगग्रंथामध्ये आपण आपल्या इंद्रिय इच्छा, विषयांचा विचार केला. इथे आपल्या मनाच्या इच्छा, आपल्या अंतःकरणातल्या इच्छा याचा विचार करतोय. ह्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय की मागच्या वेळेला ते स्वाधिष्ठान चक्रावर परिणाम होत होता, आता ह्या वेळेला हे अनाहत चक्रावर परिणाम होतो. आणि म्हणून स्वामीजी एकीकडे सांगतायत हा अभ्यास करा, हे समजून घ्या. हे समजून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजेच वासनामुळे जो त्रास होतो त्या वासना थोड्या थोड्या कमी करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी रोजचं आत्मपरीक्षण करा. त्याच्यासाठी काही वर्तनपथ्य पाळा. फक्त स्वतःच्या विचारापलीकडे इतरांचाही विचार करा. त्यासाठी अनेक मार्ग आहेत, त्या पद्धतीने काम करा. आणि हे सगळं करत असताना दिवसातले थोडा वेळ तरी 15-20 मिनिटं शांत बसा. शांत बसा आणि त्यावेळेला शांतीची साधना करा. शांतीची साधना केल्यानंतर हळूहळू शांतीची सवय होते. शांतीची सवय लागली की त्या शांतीच्या सवयीतून परत सत्कृत्य आणि संकल्प पालनाचा आपल्याला प्रेरणा मिळते. असा हा उपाय स्वामीजी सांगतायत. आणि आपण आता ह्या विवेचनाच्या शेवटी येत असताना ध्यानाकडे जाऊया. आज आपण ओंकार ध्यान करणार आहोत. तर ओंकार ध्यानासाठी आपण मनस्थितीमध्ये जा. आपण थोडक्यात आता जो विचार केला तो असा विचार केला की आपल्याला जसं वर्तनपथ्याची, संकल्प पालनाची, संकल्प करण्याची आणि या सगळ्या योगग्रंथांचा लाभ मिळवण्याचा आपला अधिकार जो आहे तो अधिकार वाढवण्याची सोय असतील तर दोन गोष्टी करायला पाहिजेत. की एक, आपल्या वर्तनात थोडा बदल, आपल्या हेतूमध्ये थोडी उदात्तता, आपल्या वासनामध्ये थोडी शिथिलता आणि आपल्या स्वभावामध्ये काही सुधारणा म्हणजे शतार्थ षड्विकारामध्ये थोडी भाग. हा एक भाग वर्तनाचा झाला आणि त्याला ध्यानाची जोड द्यायची. शांततेने या सगळ्या गोष्टीचा विचार करत शून्य शून्य होत जो ती आपली मोठी शक्ती आहे त्या विश्वशक्तीशी एकरूप व्हायचं आणि त्या एकशक्तीची त्यासाठी ध्यान करायचं. आपण उपायाचा भाग बघितला. आता ध्यानाकडे जाऊ. आपण सगळ्यांनी ध्यानाच्या परिस्थितीमध्ये जा, ध्यानाच्या मनस्थितीमध्ये जा. शांत राहा, पाठीचा कणा ताठ ठेवा, आहेत त्या ठिकाणी बसा आणि या ठिकाणी आपण ओंकार ऐकतो आहोत आणि या ओंकारावर थोडं ध्यान करा. ओंकाराबद्दल माहिती मी सांगतो. डोळे मिटा. पूर्ण रिलॅक्स मूड मध्ये जा. शक्य असेल तर पाठीचा कणा ताठ ठेवा. शरीरात कुठेही ताणतणाव नसावा. पूर्ण रिलॅक्स स्थितीमध्ये हलकेच डोळे मिटलेले आहेत. आपल्या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत शांत लक्ष आहे. आपण ओंकारावर ध्यान करत आहोत. वेद उपनिषदांपासून अगदी अलीकडच्या संतांनी, तुकाराम महाराजांनी ओंकाराचं महत्व सांगितलेलं आहे. ओम पासून या विश्वाची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. याचाच अर्थ आपलं सुद्धा पूर्वरूप ओंकार आहे. ओमला साक्षात ब्रह्मरूप दिलं आहे. मंडूक उपनिषदामध्ये ओंकाराचं ज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान असं सांगितलंय आणि त्या ज्ञानाच्या
व्याप्तीचा विचार त्यात विस्ताराने मांडला आहे. भूत काळ, वर्तमान काळ, भविष्य काळ हे तिन्ही काळ ओंकारात समाविष्ट आहेत. निर्मिती करणारी शक्ती ब्रह्मा, पालन करणारी शक्ती विष्णू आणि विनाश देवता महेश, ह्या तिन्हींची एकत्रता म्हणजे ओम आहे. मंत्रशास्त्राप्रमाणे मंत्रशक्ती सुरक्षित ठेवण्यासाठी मंत्राच्या प्रारंभी आणि मंत्राच्या शेवटी ओम उच्चारण करणं आवश्यक असतं. संतांनी ओमला गणेशाशी एकरूप केलं आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोग निष्कर्षाप्रमाणे ओम पैकी अ नि कंठ आणि श्वास नलिका, उ ने यकृत आणि म नि मेंदू शुद्ध होतो. शक्तीचं वहन कसं होतं? शक्तीचं मूळ रूप तरंग रूप आहे की कणरूप आहे की दोन्ही आहे? ह्याबद्दल विज्ञानात दुमत आहे. तरंगाचे 3 प्रकार, एक दीर्घ तरंग, एक मध्यम तरंग आणि तिसरा लघु तरंग, आणि एक वेव्ह पार्टिकलचं कणरूप. अ, उ, म आणि अर्धमात्रा हे सर्व मिळून ओम मध्ये या सगळ्यांचा समन्वय आहे. विश्व ऊर्जामय आहे आणि ओंकार हे ऊर्जेचं म्हणजेच विश्वशक्तीचं प्रतीक आहे. ओमच्या ध्यानाने आपल्या मूळ शक्तीशी, विश्वशक्तीशी एकरूपता होऊ शकते. आयुष्य कसं जगावं ह्याचं मार्गदर्शन निसर्गाने आपल्याला ओमच्या माध्यमातून केलेलं आहे. निसर्गाने आपल्याला जीवनाच्या सुरुवातीला काही शक्ती उपलब्ध करून दिलेली आहे. ती अनी दाखवली जाते. जगात असं जगावं की मिळालेली शक्ती विनाकारण फाळ जाणार नाही. लॉंग वेव्ह किंवा उकार याचं प्रतीक आहे. शक्ती उगाच उघळू नये, अति तृष्णा नको,
हव्यास नको, अतिस्वार्थ नको, समतोल हवा. असं जर का आयुष्य आपण जगलो तर आपली शक्ती अनावश्यक खर्च होणार नाही. आणि म्हणजे भविष्यात जेव्हा गरज लागेल तेव्हा शक्ती कमी पडणार नाही. भविष्यात चांगलं फळ मिळेल. मध्यम लहर, दीर्घ लहर आणि सूक्ष्म लहर याच्यावर अर्धबिंदू आहे. आणि म्हणून ह्या लाटांबरोबर खालीवर किती वेळ आपण खेळत बसणार, त्यापेक्षा या लाटा सोडून त्या अर्धमात्रेवर, त्या शून्य बिंदूवर एकाग्रता करावी. तिथे अर्धमात्र आहे. आणि म्हणून ओंकारातील त्या अर्धमात्रेवर आपण ध्यान करून एकाग्र होऊ. एकाग्र होऊ. हरि ओम. हरि ओम. रिलॅक्स व्हा. सर्वांनी डोळे उघडून आपल्या हाताने हलकेच चेहऱ्यावर घर्षण करा. इथे हा पाठ संपला. आज आपण प्रार्थनेकडे जाण्यापूर्वी काय काय बघितलं अशी थोडक्यात रिव्हिजन करूया. आपण आज सुरुवातीच्या भागामध्ये ह्या सगळ्या पाठमालेतून आपल्याला जे काय मिळवायचं आहे ते कसं मिळवता येईल, त्यासाठी काय करायला पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे, वर्तनाच्या पातळीवर, संयमाच्या पातळीवर, निश्चयाच्या पातळीवर हे आपल्याला स्वामीजी सांगतायत, त्याच्यावर चिंतन केलं. त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या सगळ्या भाग्य संकल्पनेमध्ये जेव्हा आयुष्य घालवत असतो त्यावेळेला अनेक पद्धती, म्हणजे त्या सगळ्या काही वाईट असतील ना, नवीन शिकण्याची गोष्ट, काही गोष्टी नवीन मिळवण्याची गोष्ट, प्रगती करण्याची गोष्ट, स्पर्धेमध्ये राहण्याची गोष्ट, स्पर्धेमध्ये टिकण्याची गोष्ट, यश मिळवण्याची गोष्ट, अपयशामध्ये कष्ट होणे, अशा सगळ्या गोष्टीमध्ये शरीराची शक्ती खर्च होते. शरीराची शक्ती खर्च झाली की आपलं जरी कितीही भाग्य असलं तरी त्या भाग्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणून एकीकडे आपल्या भाग्याचा विचार करत असताना आपल्याला आपल्या शरीराचाही विचार करायला पाहिजे. आणि स्वामीजी आपलं लक्ष या ठिकाणी वेधतात. आणि आपण बघितलं की या शरीरामध्ये जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न करतो कुठल्याहीसाठी, तेव्हा अनेक प्रकारच्या उलाढाली घडतात. प्रत्येक जो भाग आहे तो विचार, विचाराचा परिणाम मेंदूवर, मेंदूचा परिणाम हृदयावर आणि हृदयाचा परिणाम सगळ्या शरीरावर होतो आणि आपला शक्तिवय होत असतो. आणि म्हणून हळूहळू आपल्या वर्तनात जर का बदल झाला तर ही शक्तिव्ययाची कल्पना हळूहळू कमी होईल. आणि नंतर त्याला जर शांतीची जोड दिली
तर ही प्रक्रिया अधिक वेगाने होईल. त्या पद्धतीने आपण विचार करतो आहोत. आणि आता आपण आत्मचिंतन प्रार्थनेकडे जाऊया. सगळ्यांनी आपल्या ठिकाणी शांत बसा, प्रार्थनेच्या त्या स्थितीमध्ये जा आणि माझ्याबरोबर आपल्या मनात प्रार्थना म्हणा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना मनःपूर्वक वंदन. धन्यवाद. हरिओम.